नमस्कार मैत्रिणींनो, मॅट्स चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मी माधुरी आज तुम्हाला 3 ते 2 या टिपक्यांची खूपच सुरेख आणि सुंदर अशी रांगोळी काढून दाखवणार आहे, जे की कमीत कमी वेळेमध्ये होणारी व कमी जागेमध्ये बसणारी अशी रांगोळी आपण काढूयात. तर यासाठी आपण 3 ते 2 हे टिपके मांडलेले आहेत व आपण षटकोन पण काढून घेतलेला आहे. तर आता आपण त्याला रंग भरून घेणार आहोत. षटकोनामध्ये मी चॉकलेटी रंग भरलेला आहे. तुम्ही या जागी कोणताही रंग भरू शकता. ऑरेंज कलर, गुलाबी, लाल, कोणताही तुमचा मनपसंत कलर तुम्ही भरू शकता. चला तर मग आधी आपण रंग भरून घेणार आहोत. चला तर आता रंग भरून झालेला आहे आपला कम्प्लिटली. तर आता आपण षटकोनाच्या शेजारी आपण चौकोन काढून घेणार आहोत. 3 जागी एक चौकोन काढला की दुसरा साईडचे रेघ रिकामे ठेवून दुसऱ्या रेघेला आपण चौकोन काढणार आहोत. चौकोन काढून झाल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये 3-3 आडव्या आणि उभ्या अशा रेघा या काढून घेणार आहोत. 1 2, आता ही तिसरी रेघ, आता त्याला क्रॉस होतील अशा 1 2 आणि 3. आता प्रत्येक साईडला आपण अशा रेघा काढून घेऊयात. आधी आता रेघा काढून झाल्याच्या नंतर आपण त्याला पुढे साईडला आपण आणखीन एक चौकोन असा आडवा असा आखून घेणार. प्रत्येकच साईडला आपण असाच चौकोन आखून त्यामध्येही आपण 3-3 रेघा आडव्या आणि उभ्या अशा काढून घ्यायच्या आहेत. चला तर मग काढून घेऊयात. तर अशा पद्धतीने या रेघा काढून कंप्लीट झालेल्या आहेत. तर चौकोन काढून झाल्याच्या नंतर आता आपण जो मेन चौकोन आहे त्याला अशी पाकळी काढून घेतोय व उरलेल्या ज्या रेघा आहेत त्याला असं आपण जोडून घेणार आहोत. जे 4-4 रेघा या पाकळीला आपण जोडणार आहोत. तर आता अशाच पद्धतीने आपण उरलेल्या दोनही बाजूंना जोडून घ्यायची आहेत. चला तर आता 3ही बाजूला आपल्या या रेघा अशाच पद्धतीने जोडून झालेल्या आहेत. तर आता आपण त्या पाकळीच्या मध्ये सुद्धा आपण रंग भरून घेणार आहोत. तर त्या जागी मी चॉकलेटीच रंगाचा यूज केलेला आहे. तुम्हाला जो आवडतो रंग आहे तो तुम्ही त्यामध्ये भरू शकता. तर आता 3ही पाकळ्यांना आपला रंग झालेला आहे. तर आता उरलेला जो चौकोन आहे त्याला आपण एक चक्री काढून घ्यायची आहे मधल्या साईडनी आणि वरच्या साईडने आपल्याला रेघा या त्या चक्रीला सगळ्याच जोडून घ्यायच्या आहेत चौकोनाच्या. आणि अशाच प्रकारची आपण ही डिझाईन कंप्लीट करून घेऊयात उरलेल्या बाजूंना सुद्धा. त्याच पद्धतीने आतल्याही चौकोनामध्ये आपण त्या रेघा या उरलेल्या रेघेस आपण जोडून घ्यायच्या आहेत. 1 2 3 व 4. आता अशीच डिझाईन आपल्याला
उरलेल्या दोनही साईडला काढून घ्यायची आहे. चला तर मग काढून घेऊयात. चला तर अशा पद्धतीने आपल्या तीनही बाजू अशा पद्धतीची रांगोळी काढून ही कंप्लीट झालेली आहे. व आपण एक एक टिपका ऑरेंज कलरचाच म्हणजे चॉकलेटी रंगाचाच आपण दिलेला आहे. आता याच्यानंतर आपण आणखीन एक डिझाईन काढणार आहोत, जी की त्याला सूट होईल अशी एक पाकळी काढतोय. मध्ये एक छोटी पाकळी आणि आपण साईडला कमळाची डिझाईन ही काढून घेणार आहोत. तीनही बाजूला दोन दोन पाकळ्या या प्रत्येक साईडला अशा काढून घेणार आहोत. चला तर मग काढून घेऊयात. कमळ काढून झाल्याच्या नंतर आपण केशरी रंग हा भरून घेणार आहोत. तीनही कमळांना आपण केशरी रंग अशाच पद्धतीने भरून घेणार आहोत व मधल्या साईडला पिवळा रंग छोट्या पाकळीला आपण देणार आहोत. पहा अशा पद्धतीच्या कमळाची डिझाईन आपण आता उरलेल्या दोनही बाजूंना काढून घेणार आहोत. चला तर मग काढून घेऊयात आपण. खूपच सुरेख आणि सुंदर दिसते. देवघरासमोर नक्की ही रांगोळी काढा एकदा तरी, अगदी सुरेख आणि सुंदर अशी. चला तर अशा पद्धतीने आपला तिसराही कमळ काढून कंप्लीट होण्यास रेडी आहे. रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशाच नवनवीन रांगोळ्या नेहमी पाहत राहा व आपल्या घरादारासमोर नेहमी सजवत राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्स अ लॉट. रांगोळी खरंच आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.